गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला नागरिकशास्त्राचा पाठ चालू होता. आपल्या नागरिकशास्त्राचा पाठाचं नाव होतं मूलभूत हक्क भाग 1 मध्ये आपण 3 पाठांचा अभ्यास घेणार आहोत. ते तुम्हाला सांगितलंय 3 हक्कांचा अभ्यास घेणार आहोत. त्याच्यापैकी आपला एक हक्क मागच्या तासी केला झाला, तो म्हणजे समतेचा हक्क. मग मूलभूत हक्क म्हणजे काय, त्याची व्याख्या तुम्हाला सांगितली की प्रत्येक व्यक्तीला जन्मापासून मूलभूत हक्क मिळालेले असतात. त्या व्यक्तीला, त्या बालकाला जन्मण्याचा हक्क आहे, परंतु ते चांगलं जगण्यासाठी समाज आणि शासन त्या ठिकाणी प्रयत्न करत असतं. शोषण होणार नाही वगैरे, त्याचा शोषण न झाला किंवा त्याच्यावर वंचितता वगैरे ठेवली नाही तर त्या व्यक्तीचा अंगामधले जे काही गुण आहेत ते गुणांचा विकास होतो, त्या व्यक्तीचा विकास होतो. मग त्या व्यक्तीचा विकास झाला म्हणजे समाजाचा विकास होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीला संविधानाने असं पोषक वातावरण तयार केलेलं आहे की त्यांना मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत. आपल्या संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि मूलभूत हक्क नुसार प्रत्येक व्यक्तीला जे जे काही हक्क मिळालेले आहेत त्या हक्कांचा उपभोग घेता येतो. त्याला कायद्याचे स्वरूप प्राप्त झालेलं दिसून येतं. मग त्यापैकी समतेचा हक्क म्हणजे काय, की आपल्या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला समतेचा हक्क प्रदान केलेला आहे. आपण पाहिलं, समतेचा हक्क प्रदान केलेला आहे. मग समतेच्या हक्कानुसार मग त्याला स्त्री पुरुष किंवा उच्च कनिष्ठ किंवा श्रेष्ठ कनिष्ठ किंवा उच्च नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. ते आपण मागच्या तासी केला पाहिलं. त्याच्यामध्ये असं पण लिहिलेलं होतं की जर कधी विना चौकशी अटक करायची नसेल तर मग कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला विना चौकशी अटक मिळतो, कोणीही असो. सरकारी नोकरीमध्ये काही जागा वगैरे निघाल्या असतील आणि तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर जात, धर्म, लिंग, पंथ यानुसार कोणताही भेदभाव केला जात नाही. सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला सगळ्यांना समान हक्क आहे. परंतु जर समाजामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव निर्माण होत असेल, अशा काही पदव्या अगोदर दिल्या जायच्या, त्या पदव्या रद्द केल्या राजा महाराजा रावबद्दल. मग जरी त्या पदव्या रद्द केल्या तरी भारतामध्ये अनेक असे चांगले काम करणारे व्यक्ती आहेत, त्यांना प्रोत्साहन मिळावं, इतर लोकांना पण त्यांच्यापासून प्रोत्साहन मिळावं म्हणून अशा काही पदव्या जसं की पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, पद्मश्री, ज्यांनी संरक्षण दलामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे, अशा लोकांना परमवीर चक्र, वीर चक्र, शौर्य चक्र असं चक्र त्यांना मिळत असतं. परंतु जरी त्यांना अशी काही गोष्टी मिळाल्या तरी त्यांना विशेष अशा सवलती काही दिल्या जात नाही, कारण भारतामध्ये समतेचा हक्क आहे. पुढचा आणि दुसरा महत्वाचा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क. प्रत्येक व्यक्तीला हा सगळ्यात महत्वाचा हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीला, भारतामध्ये जन्म झालेल्या प्रत्येक व्यक्तीला संविधानाने त्याचं स्वातंत्र्य जपण्यासाठी स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. म्हणजे त्याच्यावर कुणाचंही नियंत्रण असता कामा नाही. प्रत्येक बालक हा जन्मापासून स्वतंत्र असतो असा रुसम होतो. प्रत्येक बालक हा जन्मापासून स्वतंत्र असतो, त्याच्यावर कुणाचंही बंधन राहत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक लोकांना स्वातंत्र्याचे हक्क प्रदान केलेले आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक भारतीय लोकांना स्वातंत्र्याचा हक्क प्रदान केलेले आहेत. मग स्वातंत्र्याचे हक्क कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे आपण ते बघू. आपल्या संविधानाने भारतीय व्यक्ती म्हणून कोणाला कसं स्वातंत्र्य दिलेलं आहे ते बघू. पहिलं आहे भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. भाषण स्वातंत्र्य, तुम्ही कोणत्याही विषयावर भाषण करू शकतात, भाषणाचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला. जर एखाद्या संस्थेने काही चांगलं कार्य केलं तर त्याचं चांगल्या गोष्टी तुम्ही सांगू शकतात. एखाद्या संस्थेने वाईट कार्य केलं तर त्याच्या वाईट गोष्टी तुम्ही त्या भाषणाद्वारे सांगू शकतात. अभिव्यक्ती तुम्ही लिहू शकता त्याच्या विरुद्ध. जर शासनाने खूप वाईट गोष्टी केल्या तर ते भाषण करून किंवा लिहून तुम्ही सांगू शकता की शासनाने वाईट केलेलं आहे, आमच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे, हा अन्याय अत्याचार दूर करा. कारण आपल्या संविधानाने आपल्याला भाषणाचा हक्क दिलेला आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तुम्ही लिहू पण शकता. एखाद्या व्यक्तीने खूप चांगलं कार्य केलं त्याच्यावर तुम्ही चांगलं बोलू शकतात. एखाद्या व्यक्तीने खूप वाईट कार्य केलं तुम्ही त्याच्यावर वाईट भाषण करू शकतात, त्याविषयी वाईट लिहू शकतात. तर हे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पुढचं आहे एकत्र येण्याचा, पण शांततापूर्वक, कोणत्याही प्रकारचा वादविवाद न होऊ देता तुम्ही एकत्र येऊ शकता. नाहीतर 5-50 लोक एकत्र येऊन गेले आणि मारामारी करून टाकली, मग अशांतता पसरून जाईल. म्हणजे शांततेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ न देता, अशांतता होऊ न देता शांतता निर्माण राहील याकरिता तुम्ही एकत्र येऊ शकता आणि एकत्र येऊन सभा घेऊ शकता. कारण की तुम्हाला स्वातंत्र्य आहे एकत्र येण्याचा आणि सभा घेण्याचा. पण शांततेचा भंग होऊ द्यायचा नाही, शांतता राहू द्यायची, अशांतता निर्माण करायची नाही. जर अशांतता निर्माण न करता तुम्ही एकत्र आले
आणि मग भाषणं दिली तर तुम्हाला तो हक्क दिलेला आहे एकत्र येण्याचा आणि सभा घेण्याचा. तुम्ही एकत्र येऊन सभा घेऊ शकता, कारण तुम्हाला हक्क आहे. तुम्ही 5-50 लोकांना एकत्र आणायचं आणि सभा घ्यायच्या, तो तुम्हाला हक्क आहे एकत्र येण्याचा आणि सभा घेण्याचा. कोणतीही व्यक्ती कोणतीही संघटना स्थापन करू शकते किंवा संस्था स्थापन करू शकते. तुम्हाला जर वाटलं की मला एक शाळा काढायची आहे, तुम्ही शाळा काढू शकता. तुम्हाला जर वाटलं मला अशी अशी संघटना स्थापन करायची की संघटना बालकांविरुद्ध अन्याय अत्याचार होत असेल त्याला विरोध करेल, तर तुम्हाला त्याची संस्था काढायची, तर तुम्ही ती संस्था काढू शकता, तुम्ही ती संघटना काढू शकता. तुम्हाला असं वाटलं की विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार होतोय, मग मला विद्यार्थ्यांची संघटना काढायची, तुम्ही ती संघटना स्थापन करू शकता, तुम्ही ती संस्था स्थापन करू शकता. जर तुम्ही भारताचे व्यक्ती असाल तर तुम्हाला संस्था स्थापन करण्याचा आणि संघटना स्थापन करण्याचा हक्क प्रदान केलेला आहे. आपल्या संविधानाने तो आपल्याला हक्क दिलेला आहे. पुढचा आहे कोठेही फिरण्याच्या भारतामध्ये. असं नाही, तुम्हाला मर्यादा नाही. जर तुम्हाला असं वाटलं की जम्मू काश्मीरमध्ये मला जायचं आहे आणि तो भारताचा आहे, तुम्ही जाऊ शकता, फिरू शकता. तुम्हाला असं वाटलं की मला कोलकात्यामध्ये जायचंय, तुम्ही फिरू शकता. कोलकात्याचं शासन तुम्हाला काही मारणार नाही. म्हणजे तुम्हाला हक्क दिलेला आहे भारतामध्ये कुठेही फिरण्याचा. कुठेही तुम्ही सहल काढू शकता, कुठेही कोणत्याही राज्यामध्ये जाऊ शकता. हा, विदेशामध्ये जाण्यासाठी आपल्याला विजा लागतो, पण भारतामध्ये तर अजिबात नाही, कारण भारत हा एक आहे. भारतामध्ये आपल्याला हक्क प्रदान झालेला आहे कुठेही फिरण्याचा. नंतर त्या ठिकाणी वास्तव्य करण्याचा, त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता. आता उदाहरणार्थ माझा जर विचार केला तर मग मी दुसऱ्या जिल्ह्यातून आलेलो आहे, मग मी इथे घर करून राहतोय. मला हक्क दिलेला आहे संविधानाने. कोणीही मला हाकलून देणार नाही की त्या जिल्ह्यातून आलेले त्या जिल्ह्यात परत जाऊन जा, असं कुणीही सांगणार नाही. कशाला सांगेल? कारण की मला हक्क दिलेला आहे वास्तव्य करण्याचा. की तुम्हाला असं वाटलं की मला उत्तर प्रदेशमध्ये नोकरी करायची, मी तिथेच राहील, तर तुम्ही तिथे जाऊन नोकरी करू शकता. तुम्हाला असं वाटलं की मला गुजरातमध्ये जायचंय, मी तिथेच राहील, तुम्ही तिथेही जाऊ शकता, तिथेही राहू शकता, कारण तुम्हाला वास्तव्य करण्याचा हक्क आहे. नंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार उद्योगधंदा आणि व्यवसाय करण्याचा हक्क आहे. तुमच्या आवडीनुसार. पहिले काय असायचं, 12 बलुतेदार पद्धतीमध्ये जे कुणबी लोक व्यवसाय करायचे ते चांभार लोक करत नव्हते, जे चांभार करायचे ते शिंपी लोक करत नव्हते, शिंपी लोक होते ते कुंभारचा व्यवसाय करत नव्हते. त्यांच्यावर बंधनं होती की तू कुंभार आहे ना, तुम्हाला कुंभाराचा व्यवसाय करावा लागेल, तू चांभार आहे ना, तुम्हाला चांभाराचा व्यवसाय करायला लागेल. समजा एखाद्या चांभाराला चांगले कपडे शिवता येत असतील तर त्याला शिंपी व्यवसाय करताच येत नव्हता, त्याला चांभाराचा व्यवसाय करावा लागायचा. अशी बंधनं होती. परंतु शासनाने काय केलं की ती बंधनं काढून टाकली आणि तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही व्यवसाय करू शकता. समजा तुमच्या आई वडील शेती करतायत आणि तुम्ही खूप हुशार आहात आणि तुम्हाला वाटतं की मला डॉक्टर व्हायचंही, होऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला व्यवसाय करण्याची संधी आहे. तुम्हाला आवडीनुसार तुम्हाला नोकरी करण्याची संधी आहे, उद्योग करण्याची संधी आहे. समजा एखादा कुंभाराचा मुलगा कलेक्टर झाला, कसं काय झाला? कारण की त्याला संधी आहे, त्याच्यानुसार व्यवसाय करण्याची, उद्योग करण्याची, नोकरी करण्याची त्याला संधी आहे. शासनाने त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या हक्कानुसार भारताच्या प्रत्येक व्यक्तीला भाषणाचा आणि अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा हक्क आहे. एकत्र येऊन सभा घेण्याचा, परंतु शांततेचा भंग होणार नाही त्याची काळजी घ्यावी लागेल. संस्था आणि संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे. कुठेही फिरण्याचा हक्क आहे. ठिकाणी राहण्याचा पण हक्क आहे आणि आवडीचा उद्योग आणि व्यवसाय करण्याचा हक्क आहे. तर असे हे हक्क आपल्याला प्रदान केलेले आहे. करून पहा नावाचं एक चौकट दिलेलं निळ्या रंगाचं, त्याच्यामध्ये त्यांनी असा प्रश्न विचारलेले ते आपण पहिले वाचून घेऊ की काय त्यांनी विचारलेले, काय सांगितलेलं आहे. तिथे म्हटलेलं आहे अ, ब व क ने केलेल्या काही कृत्या दिलेल्या आहेत आणि त्याचा उल्लेख स्वातंत्र्याच्या कोणत्या प्रकाराशी तुम्ही कराल ते करायचं आहे. पहिली अ ची कृती सांगितलेली की आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासींनी सहकार्य मंच स्थापन केले. म्हणजे त्यांनी संस्था स्थापन केली. म्हणजे कोणत्या स्वातंत्र्यामध्ये मोठं म्हणजे या संस्था व संघटना स्थापन करणे. मग आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आदिवासींचा मंच स्थापन केला. म्हणजे हे स्वातंत्र्य त्यांना मिळालेलं आहे, याच्यामध्ये ते गणलं जातं. ब ची कृती दिलेली आहे की आपल्या वडिलांनी बेकरीचे उत्पादन गोव्यातून महाराष्ट्रात आणण्याचे ठरवलं. म्हणजे त्याला आवडीचा उद्योग करायचा आहे, हे पण मिळालं. पण तो गोव्यातून महाराष्ट्रात आला म्हणजे तो कुठेही वास्तव्य करण्याचा त्याला हक्क आहे. म्हणजे हे दोन हक्क त्या ब ने कृती केली. दोन स्वातंत्र्य त्या ब ला मिळालेले आहेत, हे त्या कृतीवरून आपल्याला समजतं. तिसरं आहे त्या व्यक्तीला शासनाच्या नव्या कराराविषयी धोरणात उणिवा जाणवल्या. शासनाने काही करार केले, काही कायदे केले, पण त्याला उणिवा जाणवल्या तर त्यांनी तो लेख लिहिला. तर त्याला कोणतं स्वातंत्र्य मिळालेलं आहे? तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लिहिण्याचा स्वातंत्र्य, भाषण करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, असं या क च्या कृतीमधून आपल्याला कळत असतं. म्हणजेच
भारतामधल्या व्यक्तींना त्यांनी काय कृती केली, असं त्यांनी दिलेल्या अवबोकेने काय कृती केली आणि त्या कृतीनुसार मग त्यांना कोणत्या हक्कामध्ये गणलं जातं, कोणत्या स्वातंत्र्यामध्ये गणलं जातं, तर त्यांनी ती कृती करायला. तर पहिल्याचं होतं की संस्था स्थापन करणे, दुसऱ्याचं होतं वास्तव्य करणे आणि आवडीचा व्यवसाय पण करणे, तर तिसरं स्वातंत्र्य होतं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, म्हणजे लिखाणाचं आणि भाषण करण्याचं स्वातंत्र्य. पण एक गोष्ट लक्षात घ्या, माहिती आहे का तुम्हाला, तिथे खाली दिलेलं आहे की आपल्याला संविधानाने अनेक हक्क दिलेले आहेत. मग त्या हक्कांचा दुरुपयोग करायचा का, किंवा बेजबाबदारीने वागायचं का? तुम्हाला हक्क दिलेला आहे भाषण करण्याचं, मग भाषण करता करता कुणाला पण शिव्या द्यायचं का? तुम्हाला हक्क दिलेला आहे लिहिण्याचा हक्क, मग कुणावर पण वाईट वाईट लिहायचं का? नाही. अशा वेळेस कोणतीही वाईट स्थिती निर्माण होणार नाही, किंवा चिथावणी देणारं भाषण, कुणालाही चॅलेंज करता येणार नाही असं भाषण तुम्हाला करावं लागेल. लिखाण करताना कुणाचाही अपमान होणार नाही, भाषण करताना कुणाचाही अपमान होणार नाही, असं तुम्हाला भाषण देता येत नाही, असं तुम्हाला लिखाण करता येत नाही. नाहीतर मग तुम्हाला लिखाणाचा हक्क आहे, कुणाला पण शिव्या देशा, तो म्हणेल की मी मला शिव्या दिल्या तुला, मग जबर शिक्षा होईल. म्हणून ते आपलं कर्तव्य पण आहे की आपल्याला भाषणाचं स्वातंत्र्य दिलं ना, तर मग असं भाषण करायचं की कोणाचाही त्या ठिकाणी अपमान होणार नाही. जर वाईट केलं असेल तर वाईट बोला, आपण त्याला शिव्या तरी देऊ नका, म्हणजे त्याला म्हणतात परिस्थितीचे भान ठेवा. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्याचे हक्क आहे, मग तुम्ही काही पण मग करशाल असं नाही. आपलं कर्तव्य आहे की ते स्वातंत्र्य कसं जपायचं. अशा प्रकारे माहिती आहे का तुम्हाला म्हणजे दिलेलं आहे. मग संविधानाने केवळ आपल्याला हिंडण्या फिरण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे, असं म्हटलेलं आहे. हिंडण्या फिरण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याच्या हक्कानुसार केवळ हिंडण्या फिरण्याचे स्वातंत्र्य किंवा बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, तर ते सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण पण उपलब्ध करून दिलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्ही फिरायला गेलात, पण फिरायला गेल्यानंतर मग तुमच्यावर जर त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल, किंवा त्या राज्याने तुमच्यावर वाईट वागणूक दिली असेल, तर त्याला संरक्षण दिलेलं आहे. तुम्हाला फिरण्याचा हक्क आहे, त्या ठिकाणी तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला, तुमची लूट झाली, तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकतात की मला संविधानाच्या म्हणण्यानुसार फिरण्याचा हक्क आहे, मी त्या ठिकाणी फिरायला गेलो पण तिथल्या लोकांनी मला अशी वागणूक दिली किंवा तिथल्या शासनाने मला अशी वागणूक दिली, त्यांच्या विरुद्ध तुम्ही न्याय मागू शकतात. म्हणजे शासनाने हा जो हक्क दिलेला आहे आपल्याला फिरण्याचा, नंतर हिंडण्याचा, परंतु हा फक्त हक्क नाही तर त्या हक्काला संरक्षण पण दिलेलं आहे. जर तुम्ही फिरायला गेलात किंवा तुम्ही तिथे वास्तव्य करायला राहायला गेलात, समजा तुम्ही जर कधी पश्चिम बंगालमध्ये गेलात, तिथे घर घेतलं, तिथे राहायला लागलात आणि तिथल्या लोकांनी तुम्हाला मारटोक केली, मग तुम्ही म्हणणार की मला स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण त्यांनी तर मारटोक केली, मग ते संरक्षण पण दिलेलं आहे. जर कधी कोणी तुमच्यावर फिरण्यावर हिंडण्यावर कोणी अन्याय अत्याचार केलेला असेल, वास्तव्यावर जर कोणी अन्याय अत्याचार केलेला असेल, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला न्यायालय जबर शिक्षा करू शकतं, म्हणजे त्याला संरक्षण पण दिलेलं आहे. तर अशा रीतीने सगळ्यांना समान रीतीने ते सगळे संरक्षण दिलेले दिसून येतात. कोणालाही ते संरक्षण नाकारता येत नाही. कायद्यानुसार प्रत्येकाला सगळ्यांना समान संरक्षण दिलेलं आहे. आपण असं म्हणतो की सर्वांना जगण्याचा हक्क आहे, सगळ्यांना जगण्याचा हक्क आहे. वरवर जर बघितलं तर हा खूप सोपा वाटतो, जगण्याचा हक्क सोपा वाटतो, पण तशी जगण्याची आपल्याला हमी दिलेली आहे, जगण्याची आपल्याला हमी दिलेली आहे, तशी पोषक परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे संविधानाने. आपल्याला असं वाटतं की जगण्याचा हक्क खूप सोपा आहे, जगण्याचा हक्क, पण मग कसं जगायचं, तशी पोषक परिस्थिती निर्माण करायची, तशी हमी पण आपल्याला संविधानाने दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की व्यक्तीचे जीवन जगताना त्याचं जीवन कोणालाही हिणवून घेता येत नाही, कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करता येत नाही, कारण की तसं पोषक वातावरण निर्माण केलेलं आहे जगण्याचा हक्क. मग तुमचं जीवन तुमच्यापासून कुणीही हिणवून घेऊ शकत नाही, तुमचं जीवन तुमच्यापासून कुणीही हिणवून घेऊ शकत नाही, तुम्हाला कुणीही मारू शकत नाही, तुम्हालाही विना चौकशी कोणी अटक करू शकत नाही. म्हणून जर कधी आपल्याला वरवर वाटलं की हा जगण्याचा हक्क खूप वर करणे सोपा आहे, परंतु खूप त्याच्यामध्ये संरक्षण दिलेलं आहे आपल्याला संविधानाने की जगण्याचा हक्क म्हणजे फक्त तुम्ही जगायचं नाही, कसं पण जगशाल तसं नाही, तर पोषक वातावरण तयार करतात. म्हणजे तुम्हाला जगण्यासाठी कोणीही मारू शकत नाही किंवा तुम्हाला जगण्यासाठी कोणीही त्या ठिकाणी अटक करू शकत नाही, तुम्ही व्यवस्थित जगू शकतात, तसं तुम्हाला संविधानाने संरक्षण प्रदान केलेलं आहे. आता काय झालं की स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये या हक्कांचा समावेश होता. उदाहरणार्थ भाषण आणि अभिव्यक्तीचा हक्क होता, एकत्र येऊन सभा घेण्याचा हक्क होता, संस्था आणि संघटना स्थापन करण्याचा हक्क होता, कुठेही फिरण्याचा भारतामध्ये हक्क होता,
वास्तव्य करण्याचा हक्क होता, राहण्याचा हक्क होता, आवडीचा उद्योग आणि व्यवसाय करण्याचा हक्क होता. परंतु त्याच्यामध्ये अजून एक हक्क टाकला, तो हक्क म्हणजे शिक्षणाचा हक्क. शिक्षणाचा हक्क हा या हक्काचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे, शिक्षणाचा हक्क. म्हणून भारतामध्ये प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक स्त्रियांना, कोणीही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. तो शिक्षणाचा हक्क तुमच्यापासून कुणीही मिळू शकत नाही. आणि त्यातल्या त्यात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुला मुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. 6 ते 14 वयोगटातील कोणताही मुलगा असो की मुलगी असो, त्याच्या मर्जीविरुद्ध जर तुम्ही त्याला शाळेत टाकलं नाही किंवा तुम्ही त्याला शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवलं, तर अशा वेळेस शासन ते आई वडिलांना शिक्षा करू शकतं. शिक्षणाचा हक्क, तेवढं स्वातंत्र्य तुम्हाला प्रदान केलेलं आहे. एवढंच नाही, तुम्ही खूप मोठे होऊन गेलात आणि तुम्हाला शिक्षण घ्यायचं, ते पण घेऊ शकतात. वेगवेगळ्या डिग्री असतात, जसं PhD असते, MPhil असते, MA असते, काहीतरी अशा डिग्री असतात. तसं तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी कुणीही वंचित राहू देत नाही. म्हणजे जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल, जातीचे असाल, धर्माचे असाल, पंथाचे असाल, आणि तुम्हाला तो हक्क दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही पात्र आहे की मला हे शिक्षण घ्यायचं आहे, तर त्या शिक्षणापासून तुम्हाला कोणीही वंचित करू शकत नाही. हा शिक्षणाचा हक्क आहे. त्यात 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क दिलेला आहे. तसा हा शिक्षणाचा हक्क यांच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता विचार करामध्ये एक गोष्ट आहे, ते आपण पाहू. आता पुढे दिलेलं आहे ते पिवळ्या रंगामध्ये विचार करा. विचार करामध्ये असं म्हटलेलं आहे की जीवित हिरावून न घेण्याचा हक्काला आणखी काही पूरक हक्क दिलेले आहे. जीवित हिरावून न घेण्याच्या हक्काला, उदाहरणार्थ जर कधी एखादा व्यक्तीने एखादा गुन्हा केलेला असेल तर एक गुन्ह्याबद्दल त्याला एकदा शिक्षा होते, त्याला पुन्हा पुन्हा शिक्षा होत नाही. एक गुन्हा केल्याबद्दल त्याला एकदाच शिक्षा होते. असा एक चित्रपट निघालेला आहे, अंधा कानून नावाचा एक चित्रपट आहे. त्याच्यामध्ये हे उदाहरण सांगणं अतिशय योग्य आहे. त्या चित्रपटामध्ये कसं आहे की त्या एका हिरोने, अमिताभ बच्चन त्या ठिकाणी हिरो आहे, त्या हिरोने एका व्यक्तीला खून केल्याबद्दल त्याला शिक्षा होते. म्हणजे या व्यक्तीचा खून झाल्याबद्दल त्याला काहीतरी वर्षाची, 10, 20, 30 वर्षाची त्याला शिक्षा होते. आणि तो शिक्षा घेऊन म्हणजे खूप वर्षानंतर, 10-20 वर्षानंतर तुरुंगातून बाहेर येतो. पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याला दिसतं की तो व्यक्ती तर जिवंत आहे, की ज्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे, ज्या व्यक्तीचा खून केल्यामुळे मला एवढ्या वर्षाची शिक्षा मिळाली, तो व्यक्ती तर जिवंत आहे. मग तो काय करतो, चाकू काढतो आणि त्याच्या मागे धावत सुटतो. आणि धावता धावता त्या न्यायालयामध्ये पोहोचतात. ते ज्या ठिकाणी एखादा मुकदमा चालू असतो, ते धावता धावता पळत पळत ते न्यायालयामध्ये निघून चालला जातो आणि त्या न्यायालयामध्ये सांगतो की मला वाचवा, मला वाचवा. आणि अमिताभ बच्चन येतो आणि त्याला खून करून टाकतो, त्याला मारून टाकतो. म्हणजे ते उदाहरण आहे. मग एक न्यायाधीश असतो की त्या न्यायाधीशाने त्याला शिक्षा केलेली असते, तोच न्यायाधीश तिथे बसलेला असतो. त्या वर्षानंतर म्हातारा झालेला दाखवलेला आहे त्याला, तोच न्यायाधीश असतो, तिथे बसलेला असतो. मग तो म्हणतो की आमच्या समोर तू या व्यक्तीचा खून करून टाकला, म्हणजे तुला आता शिक्षा मिळेल. मग अमिताभ बच्चनचं लक्षात येतं की हाच हा न्यायाधीश होता की त्याने मला शिक्षा दिली होती. आणि मग अमिताभ बच्चन त्याला सांगतो की आठवण करा की 20 वर्षापूर्वी तुम्ही मला एक शिक्षा दिलेली आहे एका व्यक्तीच्या खुनाबद्दल, आणि तो व्यक्ती हाच होता. की बघा, हा व्यक्ती होता, या व्यक्तीच्या खुनाबद्दल मग मला चुकीची शिक्षा मिळालेली आहे, मी 20 वर्ष तुमच्या तुरुंगात काढलेले, मग या व्यक्तीला जगण्याचा काही हक्क नाही, म्हणून मी मारून टाका. मग तो म्हणतो की जर तुम्हाला मला शिक्षा द्यायची असेल तर माझे मागचे 25 वर्ष वापस करा, मी जे तुरुंगात घातलेले आहेत ते वर्ष मला वापस करा. तर असा तो काही चित्रपट आहे, तुम्ही बघू शकता, एकदम मजेशीर आहे. तर मग अशा प्रकारे एखादी शिक्षा केल्याबद्दल, गुन्हा केल्याबद्दल त्या गुन्ह्याविरुद्ध त्याला 2दा शिक्षा होत नाही, एकदा शिक्षा झाली, झालं, संपलं. म्हणजे जगण्याचा हक्क तुमच्यापासून कोणी हिरवू शकत नाही, असे काही पूरक हक्क आहेत. नंतर एखादा व्यक्तीवर आरोप झाल्यानंतर जोपर्यंत त्या आरोपावर संबंधित पुरावे गोळा होत नाही तोपर्यंत त्याच्यावर खटला चालत नाही. पोलीस ते सगळे पुरावे वगैरे जमा करतात. नाहीतर एखाद्या व्यक्तीने म्हटलं मी हा गुन्हा केलेला आहे, मला अशी शिक्षा द्या, असं चालत नाही. पहिले तिथे त्याला ताबडतोब शिक्षा करता येत नाही. तर अगोदर त्या व्यक्तीने कोणता गुन्हा केलेला आहे त्याची चौकशी होते, कायद्यानुसार सगळं शोधलं जातं, आणि जर आरोप सिद्ध झाला तर मग त्याला गुन्हा दिला जातो. आणि जर आरोप सिद्ध झाला नाही तर अशा व्यक्तीला, निष्पाप व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा
गुन्हा त्या ठिकाणी किंवा कोणत्याही प्रकारची शिक्षा त्या ठिकाणी दिली जात नाही. जर त्यांनी गुन्हाच केलेला नसेल तर त्याला कोणत्याही प्रकारची म्हणजे निष्पाप व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी अगोदर सिद्ध व्हावं लागतं, आरोप सिद्ध होऊ लागतात, तरच त्याला शिक्षा मिळते. अन्यथा कोणत्याही व्यक्तीला शिक्षा मिळत नाही. म्हणजे असे काही जीवित हिरवून घेण्याचे काही हक्क आहेत, ते हक्क आपल्याला संविधानाने प्रदान केलेले आहेत. तर आता आपल्याला बघायचा आहे पुढचा हक्क, तिसरा हक्क या पाठामधला. जसं आपण पहिलं पाहिलं होतं समतेचा, आता पहिला आपण स्वातंत्र्याचा, आता तिसरा आहे शोषणाविरुद्धचा हक्क. प्रत्येक व्यक्तीला, भारतामध्ये जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला शोषण थांबवण्यासाठी, शोषणाला बळी न पडण्यासाठी आपल्या संविधानाने आपल्याला शोषण आणि पिळवणूक न होऊ देण्याचा हक्क दिलेला आहे. पिळवणूक न होऊ देण्याचा हक्क, शोषण न होऊ देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. शोषण न होऊ देण्याचा हक्क किंवा पिळवणूक थांबवण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. एकीकडे शासन काय करतं, एकीकडे शासन शोषणाविरुद्धचा हक्क प्रत्येक व्यक्तीला देतं की त्याचं शोषण होऊ नये. शोषणाविरुद्ध जर कोणी शोषण करत असेल तर त्याच्यावर, पिळवणूक करत असेल तर त्याच्यावर बंदी घालतं. आणि दुसरीकडे बालकांना परत एक खूप मोठं शोषणाविरुद्धचा हक्क प्रदान केलेला आहे बालकांना. आता बालकांचा त्यांनी विचार केला की भारतामध्ये प्रत्येक व्यक्तींवर अन्याय अत्याचार होतो, पिळवणूक होते, मग जे अन्याय अत्याचार करतात त्याच व्यक्तीला शिक्षा करायची. पण जास्त अन्याय अत्याचार जर कुणावर होत असतील तर ते बालकांवर, कारण बालक आपले मत मांडू शकत नाही, ते गुपचूप काम करतात. मग अशा बालकांचं काय? म्हणून बालकांना त्या ठिकाणी शोषण थांबवण्यासाठी, बालकांची पिळवणूक थांबवण्यासाठी एक कायदा करून टाकलेला आहे आपल्या शासनाने. त्यांना हक्क प्रदान केलेला आहे की 14 वर्ष आतील मुलाला त्याच्या मर्जीविरुद्ध, त्याचं शिक्षण तर हिणून घेता येत नाही, 14 वर्ष आतील मुलांना शिक्षण तर हिणून घेता येत नाही, त्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु त्या व्यक्तीला, त्या मुलाला एखाद्या धोक्याच्या ठिकाणी कामावर पाठवणं हे सुद्धा गुन्हा मानला जातो. धोक्याच्या ठिकाणी म्हणजे त्याला एखाद्या कारखान्यामध्ये कामाला पाठवणं 14 वर्ष आतील मुलाला तो गुन्हा आहे. किंवा त्याला खाणकामगार करण्यासाठी, खाणीमध्ये काम करण्यासाठी पाठवणं हा सुद्धा गुन्हा मानला जातो. अशा ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही. म्हणजे तुम्ही कारखान्यामध्ये त्याला कामाला पाठवू शकत नाही, खाणमध्ये काम करायला तुम्ही पाठवू शकत नाही. म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क, तुम्ही बालकांचं शोषण करू शकत नाही. तर हे एकीकडे त्यांनी दिलेलं आहे. वेठबिगारी किंवा सक्तीने तुम्ही व्यक्तीकडून कामे करू शकत नाही. वेठबिगारी, गुलामगिरी म्हणतो ना आपण त्याला, वेठबिगारी, की त्याला पैसे दिलेले आहेत, मग माझी मर्जी, त्याला मी काही पण काम करायला लावेल. किंवा सक्ती करायची नाही की तुला हेच काम करावं लागेल, तेच काम करावं लागेल, अशी सक्ती. म्हणजे त्या व्यक्तीची जर इच्छा नसेल तर त्याला वेठबिगारीला आणि सक्तीने त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचं काम करून घेता येत नाही, कारण की त्याला शोषणाविरुद्धचा हक्क आपल्या संविधानाने प्रदान केलेला आहे. काही व्यक्तींना गुलामगिरीसारखं वागवणे, आपण काय करतो की आपल्या ठिकाणी तुम्ही त्याला मजुरी दिली, ते तुमच्या ठिकाणी काम करतात, आपण त्याला गुलाम समजतो, हा माझा गुलाम आहे, माझा नोकर आहे, मी सांगेल तसं त्याला काम करावं लागेल. अजिबात नाही. शोषणाविरुद्धचा हक्क, तुम्ही त्याचं शोषण करू शकत नाही, त्याच्या मर्जी व्यतिरिक्त तुम्ही त्याला कामाला लावू शकत नाही. त्यांना कामाचा योग्य मोबदला द्यावा लागतो. त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे, उपासमार करणे किंवा जुलम जबरदस्ती करणे हे शोषणाचे प्रकार आहेत. तुम्ही त्याला पैसे दिले म्हणजे तुम्ही त्याला जबरदस्तीने काम करायला लावायचं, अतिशय कष्ट करायला लावायचं, त्याला उपासमारीला ठेवायचं, त्याच्यावर हिंसा करायची, असं जर केलं म्हणजे तुम्ही त्याचं शोषण केलं असा अर्थ होतो. आणि शोषण करणाऱ्या व्यक्तीला मग शासन खूप कठीण शिक्षा, कडक शिक्षा त्या ठिकाणी देऊ शकतं. म्हणून अशा प्रकारे त्या व्यक्तीला संरक्षण दिलेले आहे. आणि त्यातल्या त्यात शोषण साधारणतः कुणाचं होत होतं तर महिलांचं होत होतं, बालकांचं होत होतं, दुर्बल समाजाचं होत होतं, सत्ताहीन लोकांचं होत होतं, ज्याच्याकडे सत्ता नाही अशा लोकांवर त्या ठिकाणी अशा लोकांचं शोषण होत होतं. म्हणून अशा लोकांसाठी हा हक्क काढलेला आहे, शोषणाविरुद्धचा हक्क. खास करून हा हक्क 3-4 लोकांना खूप लागू पडतो, महिलांना, बालकांना, दुर्बल घटकांना. कारण अशा लोकांवर, दुर्बल घटकांवर जे प्रबळ लोक होती ते त्या ठिकाणी अन्याय अत्याचार करायची, पुरुष लोक महिलांवर अन्याय अत्याचार करायची, मोठे माणसं बालकांवर अन्याय अत्याचार करायची. पण आता संविधानाने त्यांना शोषणाविरुद्धचा हक्क, म्हणजे जर तुम्ही त्यांचं शोषण करत असाल, त्यांना बळजबरी करत असाल तर मग ते तुम्हाला न्यायालयात खेचू शकतात, तुम्हाला त्याची शिक्षा होऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्ही त्यांच्या विरुद्ध उभं राहू शकता. अशा प्रकारे शोषणाविरुद्धचा हक्क आपल्याला या संविधानाने प्रदान केलेला आहे. शोषण होऊ नये किंवा प्रत्येक व्यक्तीला आपले स्वतंत्र उपभोगता यावं यामुळे शासनाने अनेक कायदे केलेले आहेत. त्या कायद्यांचा उल्लेख केलेला आहे. आणखी कोणते कायदे आहेत ते शोधा आणि चर्चा करा असं त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. उदाहरणार्थ किमान वेतन कायदा,
म्हणजेच कारखान्यामध्ये काम करताना तुम्हाला समजा तुम्ही कारखान्यामध्ये काम केला, तुम्हाला वेतन मिळालं, म्हणजे तुम्ही 24 तास काम करणार का नाही, तिथे म्हटलेलं आहे की कामाचे तास एवढेच असतील, विश्रांतीचा तास एवढा राहील, असं तिथे फिक्स केलेलं असतं. जेवणाचा टाइम हा राहील, फिक्स केलेलं असतं. म्हणजे किमान वेतन कायदा आपण त्याला म्हणतो. महिलांना घरगुती हिंसेपासून संरक्षण देणारा कायदा, म्हणजे घरगुती तुम्ही महिलांवर हिंसा करू शकत नाही असे कायदे केलेले आहेत. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये 3 हक्क पाहिले: एक समतेचा हक्क, एक स्वातंत्र्याचा हक्क आणि एक शोषणाविरुद्धचा हक्क. आता पुढच्या पाठामध्ये आपण अजून काही हक्कांचा अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे आपला हा पाठ संपला. व्यवस्थित अभ्यास करायचा. धन्यवाद.